जैन विरुद्ध मराठी वादात जैन समाजाचा खरपूस समाचार घेणाऱ्या राज ठाकरेंनी पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतली आहे. काहीच दिवसांपूर्वी मुंबईच्या मालाडमध्ये महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्यानं वाद निर्माण झाला होता. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यासाठी काही जैन बांधव माफीनामा घेऊन शिवतीर्थावर दाखल झाले. यावेळी राज ठाकरेंनी पांढऱ्या पट्ट्यांमधून होणाऱ्या वादावरही भाष्य केलं. तुमच्याकडे कोणी येत असेल तर पांढरं कार्पेट टाका, येऊन गेले की ते काढून टाका, मात्र पांढरे पट्टे कसले मारता, असा सवाल त्यांनी जैन बांधवांना केला. तसंच राजकीय पक्षांच्या नादी लागू नका असा सल्लाही दिला. तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावरती येऊ नका. कळलं का? तुमचा वापर केला जातोय, तुमची लोक भडकवली जात आहेत आणि तुमची लोक भडकतील ती एवढी भडकतील. बरं का? आमची लोक भडकतील तर फक्त एवढी भडकतील. तुमच्याकडे तुमच्या सोसायटीमध्ये कोणी येणार असतील तुमचे, तुम्ही गारमेंट टाका, येऊन गेले की काढून टाका. तुम्ही मराठीत बोलली आहे की राजनेत्याच्या लोकांच्या नांदामध्ये लागू नका. तो जैन समाज ह्या राजनीतीच्या लोकांमध्ये नांदात लागत नाही. पण काही लोक आहेत लालबागमध्ये, मुंबईमध्ये, ते जैन नेत्यांच्या नांदात लागून काही असे लोक सुद्धा आहेत. त्यांची पुरी लिस्ट माझ्याकडे आहे, नेत्यांची बी लिस्ट माझ्याकडे आहे. दोन समाजामध्ये तीड कसं निर्माण करणं, तुम्ही राजसाहेबांना सांगतो की त्यांचा पण तुम्ही भरपूर समाचार घ्या. तुम्ही सरसकट पांढरे पट्टे मारणार, काय सांगायचं तुम्हाला? पांढरे पट्टे मारून विनाकारण वाद निर्माण करतायत. इतकी वर्ष आम्ही इथे राहतो, इथे इतकी गुजराती लोक राहायची, पूर्वीपासून राहायची. कधी भांडण नाही, वाद नाही, काही नाही. ते आताच तर सुरू झालं गेल्या 10-12 वर्षात. कापड टाका पांढरं कापड टाका ना, जेव्हा येते त्याला पांढरं कापड टाका, ते कापड काढून टाका. पट्टे कसे मारताय? ट्रॅफिक मध्ये असता तुम्ही, ट्रॅफिक डिपार्टमेंटला पट्टे मारायला मग